श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, काही काळापूर्वी तू जे काही मला मागितले आहे ते मी तुला आशीर्वादाच्या आणि एका चमत्काराच्या रूपात देऊ इच्छितो. तो धीर सोडू नको. तू ती इच्छा सोडू नकोस. त्या इच्छेला तू आतापर्यंत माझ्या चरणावर सोपवले आहे, ती आता पूर्ण करण्याची वेळ आली आहे. देव म्हणतात, निश्चिंत हो बाळा, कारण मी तुझ्यापर्यंत आलो आहे. बाळा, हा तुझ्या समोर चुकून आलेला संदेश नाही, तर आज देवाला तुझ्याशी तातडीने या क्षणी बोलायचे आहे. मी तुझी काळजी करणारा देव आहे, ना की तुला एखाद्या संकटात एकटा सोडणारा देव आहे. देव तुम्हाला सांगू इच्छितात की मी तुझी काळजी घेत आहे. या क्षणाला देखील तुझ्या मनातली चिंता मी ओळखली आहे. त्यासाठी मी हा संदेश घेऊन तुझ्यापर्यंत आलो आहे. ती काळजी आता लवकरच संपणार आहे. तेव्हा विश्वासाने पुढे पाऊल टाकायला, तो आनंद मिळवायला तयार हो, सुसज्ज हो, कारण तू ज्या इच्छेची अपेक्षा माझ्याकडे करत आहे ती आता पूर्ण होण्याच्या तयारीत आहे. देव तुमच्या हातात ती इच्छा पूर्णपणे सोपवू इच्छितात. आता तुमच्यासाठी देव असे द्वार उघडत आहे ज्यातून तुमच्यासाठी ते खूप काही चमत्कारिक आशीर्वाद येत आहेत. देव म्हणतात, तुम्ही आता काळजी करत बसू नका. देव तुमच्या किती जवळ आहे आणि तुम्ही दिलेली हाक देवाने किती लवकर ऐकली आहे हे आता तुमच्या लक्षात येईल. देव म्हणतात, तू जेव्हा विश्वासाने माझ्याकडे पाहतो आणि तुझ्या मनातले विचार माझ्या समोर मांडतो, तेव्हा मी ते ऐकतो. तू केलेली प्रार्थना देखील मनोभावे ऐकतो आणि त्याचे उत्तर देण्यासाठी आज मी तुझ्यापर्यंत आलो आहे. हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकावा अशी आमची इच्छा आहे. देव म्हणतात, या क्षणी हा संदेश जो कोणी मनपूर्वक आणि श्रद्धेने ऐकेल त्याला हे लक्षात येईल की देव त्याच्या किती जवळ आहे. देव त्याच्या मनातली कितीतरी इच्छांना पूर्ण करू इच्छितात. तेव्हा आता तुम्हीही पुढे यावे आणि तुमच्या मनातले देवांना जे काही आहे ते मागावे. देव ते लवकरच पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आशीर्वाद देत आहेत. देव किती तुमच्या जवळ आहेत याची कल्पना तुम्हाला लवकरच प्राप्त होईल. देवाचे दर्शन तुम्हाला होणार आहे. ज्यांचा कुणाचा देवावर विश्वास असेल त्यांनी श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका, कारण जेव्हा तुम्ही मनाने, भक्तीने, भावाने श्री स्वामी समर्थ लिहिता तेव्हा तुमच्या हातून ते एक चांगलं कर्म होते. देव म्हणतात, अरे बाळा, माझ्या नामस्मरणातच सर्व काही दडलं आहे. तू जेव्हा जेव्हा नामस्मरण करशील तेव्हा तेव्हा तुला माझी प्राप्ती होईल. मी तुझ्या किती जवळ आहे हे तुला जाणवेल. देवाने तुमच्या विश्वासासाठी ते दरवाजे तुमच्यासाठी उघडले आहे. ते द्वार तुमच्यासाठी उघडले आहे. आता तुमची प्रतीक्षा संपली आहे. तुमच्यासाठी आता ते चमत्कार घडायला लागतील. आता तुमच्यासाठी ते चमत्कार व्हायला लागतील ज्यासाठी तुम्ही देवांची प्रार्थनापूर्वक विनंती केली आहे आणि देवांनी ती सुद्धा मान्य केली आहे. आता हे तुम्हाला प्रत्यक्ष रूपात पाहायला मिळेल. देव म्हणतात, अरे बाळा, माझ्यापासून तू वेगळा नाही, तू माझ्यातूनच निर्माण झाला आहेस.
मी तुझा देव आहे. तुला मी कधीही एकटे सोडत नाही. मग ते तुझे आनंदाचे क्षण असो किंवा तुझ्यासाठी थोडा कठीण काही प्रयत्न असो, त्या प्रयत्नात मी तुला कोणत्या ना कोणत्या रूपात साथ द्यायला येत असतो. तू फक्त मला ओळखायचे. देव म्हणतात, तुम्ही जर विश्वासाने माझ्याकडे पाहिले तर मी तुम्हाला दिसेल. देव म्हणतात, तू खूप काही वेळेस प्रार्थना करतो की माझे दर्शन तुला व्हायला पाहिजे. तेव्हा जर तू तुझ्या अंतर आत्म्यातून माझे नामस्मरण करशील आणि माझे चिंतन करशील तेव्हा तुला माझे दर्शन होईल. देव म्हणतात, मी आज तुझ्या इच्छेला परिपूर्ण करण्याला आलो आहे. हा संदेश देखील तुझ्यापर्यंत त्यासाठी आला आहे की तुला ते सर्व काही मिळणार आहे. आता मनात शंका बाळगू नकोस. तुझ्यासाठी आता तेही होणार आहे ज्याची तू वाट पाहत आहेस. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, पण माझी आजची इच्छा आहे की तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा. बाळा, मला तुझ्यातून ती काळजी नष्ट करायची आहे, ते दुःख नष्ट करायचे आहे, ते तुझ्यात असलेले क्लेश बाहेर काढायचे आहेत. तेव्हा तू विश्वासाने हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा अशी माझी इच्छा आहे. तू जर ही इच्छा पूर्ण करशील तर तुला पुढच्या क्षणाला मी आशीर्वाद देऊ इच्छितो की तू ज्या काही इच्छा ठेवत आहेस त्या लवकरच पूर्ण केल्या जातील. तुझ्यासाठी ते चमत्कारिक आशीर्वाद येत आहेत ज्यासाठी तू माझी प्रार्थना केली आहे. तुझ्यासाठी ते आनंदाचे क्षण मी पाठवू इच्छितो. तुला तो भरभराटीचा आशीर्वाद मी देऊ इच्छितो. तू ज्या आर्थिक चमत्कारांची वाट पाहत आहेस त्यासाठी हा हप्ता तुझ्यासाठी योग्य ते समाधानकारक राहणार आहे. देव म्हणतात, तू केलेले प्रत्येक प्रयत्न इमानदारीने आणि खूप काही प्रयत्नांनी करत आहेस हे मला माहीत आहे आणि त्यात तुला भरघोस यश मी देणार आहे. देव म्हणतात, तू जेव्हा माझी प्रार्थना केली आहे त्या क्षणापासून तू बघत असशील की तुझ्या आर्थिक परिस्थितीत खूप काही बदल होत आहेत. ते बदल असेच होत नाहीत. देव म्हणतात, ते माझ्या चमत्काराच्या आशीर्वादामुळे तू प्राप्त करत आहेस. विश्वास ठेव बाळा. तू प्रयत्न तर खूप करतोस, पण त्याला जेव्हा यश देण्याची वेळ येते तेव्हा आमचा आशीर्वाद फलित होऊन तुम्हाला ते चमत्कारिक आशीर्वाद प्राप्त होतात. ज्यांचा कुणाचा स्वामीच्या आशीर्वादावर भरभराटीवर विश्वास असेल त्यांनी श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नये. देव तुमचे तारणहार आहेत. देव तुमच्या प्रत्येक इच्छेचे उत्तर तुम्हाला होकारार्थी देत आहेत. तुम्ही त्याचा आनंदाने स्वीकार करावा. देव म्हणतात, मी तुझ्यासाठी ते खरे प्रेम देत आहे, ते खरे नाते देत आहे ज्यातून तुला कधीही दगा प्राप्त होणार नाही. विश्वास ठेव, मी तुझ्याकडे ती नाती देत आहे, त्यात तू आनंदी होशील. देव तुमच्यातून ती दुःख, ती क्लेश काढून घेत आहेत आणि तुम्हाला तो आनंद, तो समृद्धीचा मार्ग दाखवत आहे ज्यावर फक्त तुम्हाला चालायचे आहे आणि तुम्हाला ते आनंद प्राप्त होतील. देवाची इच्छा आहे की तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा व देवाचे मार्गदर्शन स्वीकार करावे. देव म्हणतात, बाळा, मी तुला कोणत्याही क्षणी दुखवू इच्छित नाही. तुझ्या दुःखांना कमी करण्यासाठी मी तेही मार्ग तुझ्यासाठी प्रशस्त करील आणि तुला त्या मार्गावर स्वतः हात धरून चालवील जिथे तुझी प्रगती आहे, जिथे तुला ते सुख प्राप्त होणार आहे. त्या मार्गावर मी तुझा हात धरून तुला नेत आहे. तू आता चुकू नकोस, कारण मी तुझ्या सोबत आहे. देव म्हणतात, जर तू याच मार्गावर चालत राहिलास तर तुझ्या जीवनातली प्रगती
तू स्वतः पाहशील की तू जे काही इच्छिलेले आहे ते तुला प्रत्येक मार्गात सापडत जाणार आहे. कारण माझे देवदूत ते तुझ्यासाठी घेऊन उभे आहेत. तू त्याचा आनंदाने स्वीकार करावा. त्यात तुझ्यासाठी ऐश्वर्य आहे, आनंद आहे. तुझे ते नाते आहे, त्या नात्यांसोबत किती वेळा तू ते आनंदाचे क्षण घालवत आहेत. देव तुमच्या जवळून जे तुम्हाला क्लेशदायी आहेत त्यांना तुमच्यातून दूर करण्यासाठी आले आहेत. कारण देवांनी तुमचा त्रास ओळखला आहे. देव म्हणतात आता काळजी करणे थांबव, कारण तुझा देव प्रत्यक्षात तुझ्या जवळ उभा आहे आणि तुला काय क्लेश आहेत हे मी जाणतो आणि आता मी तुझ्यातून ते क्लेश काढत आहे. पुढच्या क्षणापासून तू त्या क्लेशातून मुक्त होशील बाळा. तू सुखी होशील, तू आनंदी होशील. ते सर्व काही तुला प्राप्त होणार आहे ज्याची तू अपेक्षा ठेवत आहेस. पुढील मार्ग तुला दाखवला जाईल आणि आताही माझे मार्गदर्शन तू मिळवत आहेस. तू हा चमत्कारिक संदेश ऐकत आहे. देवाची निरंतर कृपा तुझ्यावर आणि तुझ्या सर्व कुटुंबियांवर आहे याचा अनुभव तू या क्षणाला देखील घेऊ शकशील. देव म्हणतात निश्चिंत हो बाळा, मी नेहमीच तुझ्या पाठीशी उभा आहे. तुझे कल्याण होणार आहे. सुखी राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.